आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. पेंढारकर महाविद्यालयाच्या शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी केले अर्धनग्न आंदोलन. महाविद्यालय प्रशासनाविरोधात अर्धनग्न आंदोलन. महाविद्यालय प्रशासनाकडून पेंढारकर महाविद्यालय बिना अनुदानित करण्याचा प्रयत्न. महाविद्यालयातील शिक्षक करतायत याला विरोध. महाविद्यालय प्रशासन शिक्षकांना काम करू देत नाही, एका वर्गात बसून ठेवतो. 3 जूनपासून शिक्षक विविध प्रकारे करतायत आंदोलन. आपण बघत असाल अर्धनग्न होण्याची वेळ का आलेली आहे. ह्या प्रशासन, हे शिक्षण विभाग, विद्यापीठ यांच्या एकमताने ह्या कॉलेजच्या प्रभाकर देसाई व संचालकांना पाठीशी घालत आहेत. आजपर्यंत 2012पासून कॉलेजच्या विरोधात त्या संचालकांच्या विरोधात हजारो गोष्टी त्यांच्या शासनाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या, विद्यापीठाच्या लक्षात आणून दिल्या गेल्या. तरी देखील ज्या संचालक आहेत ह्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही आहे. ह्याच्या मागच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत की ह्याच्यामागे कारण काय आहे की हे कोणती अदृश्य शक्ती जी प्रभाकर देसाई आणि संचालक मंडळांना ह्या गोष्टीपासून, म्हणजे आज एवढे लोक त्यांच्या विरोधात आहेत तरी पण ह्या प्रशासनाला, शिक्षण विभागाला, शिक्षण मंत्र्याला जाग का येत नाही आहे. त्यांनी आम्हाला अर्धनग्न करण्याचा जो विचार केलेला आहे, डाव केलेला आहे, त्याची सुरुवात आम्ही स्वतः करतो आहे की तुम्ही अर्धनग्न आम्हाला करू नका. आम्ही स्वतः होतो आणि त्यांचा डाव आम्हाला पूर्ण नागडा करण्याचा आहे. तर त्याची सुरुवात आम्ही स्वतः करून ह्या पूर्ण विभागाचा, आज आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही आहेत, म्हणजे हा व्यक्ती इथे इल्लिगल बसलेला आहे, ह्याच्याकडे कोणता एक पुरावा नाही आहे इथे चेअरमॅन असल्याबाबतचा, तरी देखील शासन यांना पाठीशी का घालतं आहे, ह्याच्या मागची कारणं काय आहेत, ह्याच्या मागे कोणते राजकीय नेते आहेत हे त्यांनी आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि उद्या आपण ह्याच्यापेक्षा तीव्र करणार आहोत. जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा आपण तीव्र आंदोलन आपण छेडणार आहोत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.